नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या लेक्चरमध्ये. मित्रांनो, आपला हा पार्ट 2 व्हिडिओ असेल ऑनलाईन असाइनमेंटच्या संदर्भात. जसं की आपण पार्ट 1 व्हिडिओ जो आहे मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये अपलोड केला होता. ज्यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण हायलाइटेड पॉइंट्स वगैरे सांगितले होते. म्हणजे कुठल्या-कुठल्या असाइनमेंट वगैरे एनेबल झालेल्या आहेत वगैरे, वगैरे आणि थोडक्यात एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू मी दिला होता. आजचा मित्रांनो प्रॉपर व्हिडिओ असेल, की तुम्हाला नोंदणी केल्यापासून म्हणजे जे ऑनलाईन पोर्टल आहे OASIS ठीक आहे. थोडक्यात आपण जे ASM पोर्टल आहे, याच्यावरती नोंदणी केल्यापासून ते लॉग इन करेपर्यंत आणि जे क्वेशन पेपर किंवा जे काही प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आहे, ते डाउनलोड करेपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती मी जरा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. थोडासा व्हिडिओ मित्रांनो लंबा होऊ शकतो, पण थोडंसं आपण समजून घ्यावं. शक्य तेवढा मी व्हिडिओमध्ये मित्रांनो यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम बघा मित्रांनो तुम्हाला asm.ycmu.org.in या वेबसाईटवरती यायचं आहे. ही वेबसाईट मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील ओपन करू शकता. परंतु फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये जे आहे Google Chrome ब्राउझरवर ओपन करायची आहे आणि डेस्कटॉप मोड तुम्हाला ऑन करायचा आहे. जेणेकरून तुम्हाला प्रॉपर विंडो वगैरे त्यावरती शो होतील. ठीक आहे. तर तुम्हाला डेस्कटॉप मोड ऑन करा. अन्यथा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती किंवा पीसीवरती, कॉम्प्युटरवरती हे बघू शकता. आता बघा मित्रांनो यामध्ये जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की स्टुडंट लॉगिनमध्ये तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. आणि या स्टुडंट लॉगिनवर क्लिक करून तुम्हाला बघा या ठिकाणी जे आहे 2 ऑप्शन विचारले जातात. हॅव यू ऑलरेडी रजिस्टर्ड? तर तुम्हाला या ठिकाणी बघा आता तुम्ही जर नोंदणी केली असेल, तर येस करा. तुम्ही आयडी पासवर्ड तुम्ही पासवर्ड स्वतःचा बनवला असेल, तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे. जसं की सध्या आता तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो एक गोष्ट. तुम्हाला बघा मित्रांनो परत खाली यायचं आहे. लॉगिनच्या खालीच तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बघा नोटिफिकेशन. लिस्ट ऑफ कोर्सेस ऑनलाईन असाइनमेंट सबमिशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर आल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आता भरपूर याच्यामध्ये जवळपास बऱ्यापैकी म्हणजे म्हटल्यापेक्षा 60 ते 70% प्रोग्राम जे आहेत मित्रांनो ऑनलाईन असाइनमेंट या ठिकाणी ओपन केलेले आहेत. बरोबर. आता प्रत्येक विंडोवरती 10-10 असाइनमेंट आहेत. 10-10 प्रोग्रामच्या 20 आणि हे बघा इथं 26 बरोबर. टोटल 6. तर अशा मित्रांनो या ठिकाणी 26 प्रोग्रामच्या असाइनमेंट सुरू झालेल्या आहेत ऑनलाईन असाइनमेंट. इथे बघा आता तुम्हाला दिलेलं आहे बी-ए म्हणजे फर्स्ट इयर बी-एवाले या ठिकाणी लॉगिन करू शकता. फर्स्ट इयर बी-कॉमवाले देखील करू शकता. नंतर तुमचं फर्स्ट इयर बी-ए एम-सी-जे करू शकता. एस-वाय-बी-सी-ए, टी-वाय-बी-सी-ए ठीक आहे. सोबत तुमचं बी-कॉम देखील मित्रांनो जे नवीन सुरू झालेलं आहे बघा नवीन पॅटर्न बॅचलर ऑफ कॉमर्स एन-ई-पीमधला फर्स्ट सेमिस्टर आहे. याच्यात देखील सुरू झालेला आहे. तर मित्रांनो आज जे आहे आपण या ठिकाणी बॅचलर ऑफ कॉमर्स ठीक आहे. यांचंच जे आहे एक विद्यार्थी आहे आपल्याकडे त्याचं मी तुम्हाला या ठिकाणी जे आहे लॉगिन करून दाखवणार आहे. नोंदणी केल्यापासून ते तुम्हाला या ठिकाणी जे आहे मित्रांनो लॉगिन करेपर्यंत. ठीक आहे. नंतर सोबत बघा तुमचं या ठिकाणी जे आहे व्ही100 म्हणजे बी-एस-सी जे तुमचा बी-सी-झेड ग्रुप आहे. नंतर आहे तुमचा पी-सी-एमवाला ग्रुप आहे मित्रांनो या ठिकाणी व्ही92 पी-सी-एम ठीक आहे. आता बाकीच्या मित्रांनो या ठिकाणी एम-बी-ए, एम-कॉम, एम-ए वगैरे अजून काही सुरू झालेलं नाहीये. लवकरच ते या ठिकाणी येईलच. ठीक आहे. आता मी मित्रांनो या ठिकाणी क्लोज करतो. मी याची देखील मित्रांनो तुम्हाला जी काही ॲक्टिव्ह लिस्ट आहे बघा, लिस्ट ऑफ कोर्सेस ऑनलाईन असाइनमेंट सबमिशन याची देखील मित्रांनो मी तुम्हाला लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनला जे आहे ॲक्टिव्ह प्रोग्राम्स म्हणून तुम्हाला मी त्या ठिकाणी एक टायटल करून त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला देईल. त्यावर तुम्ही क्लिक करून बघू शकता. ठीक आहे. आता मित्रांनो आपला मुद्दा असा आहे, की नोंदणी करायची आपल्याला. तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही यावर क्लिक करता, तिथे तुम्हाला बघा नो करायचं आहे. ठीक आहे. नोवर क्लिक करायचं आहे. आता बघा मित्रांनो जरी तुम्ही येसवर क्लिक केलं, तर तुम्हाला बघा या ठिकाणी तुमचा पेरेंट टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. तर पासवर्ड कुठला आहे? पासवर्ड तुम्हाला बनावावा लागेल. फॉरगॉट करू नका. ठीक आहे. फर्स्ट टाईम असेल तर तुम्हाला नोंदणी करा. कारण फॉरगॉट असेल तर तुम्हाला पेअर चुकीचं सांगेल. तुम्हाला रजिस्टर बटनावर क्लिक करायचं आहे किंवा नो बटनावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी तुमचा पी नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. आता बघा मी इथे एका विद्यार्थ्याचा पी नंबर टाकणार आहे. जसं तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पी टाकायचा आहे. पी टाकल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी खाली व्हेरिफायवर क्लिक करायचं आहे. आता जसं तुम्ही व्हेरिफायवरती क्लिक करता मित्रांनो, तुमच्या समोर बघा मित्रांनो 3 ऑप्शन बघायला मिळतात. पहिलं बघा तुमचं नाव वगैरे येईल. तुमचा जो काही पी वगैरे आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. नंतर बघा तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील खाली व्हेरिफिकेशनसाठी. एक आहे बघा तुमचा मोबाईल नंबर, त्याचे शेवटचे 4 अंक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. आणि त्याच्या खाली आहे मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी, रजिस्टर्ड मेल आयडी. आता मेल आयडीचं देखील तुम्हाला त्याच्यावरती थोडंसं काही तुम्हाला टेक्स्ट वगैरे त्या ठिकाणी बघायला मिळतील तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः नोंदणी केली असेल त्यांना काही अडचण नाहीये. तुम्ही मोबाईल नंबर टाकून ओ-टी-पी घेऊन तुम्ही व्हेरिफाय करू शकता. परंतु तुम्ही जर का स्टडी सेंटरच्या मार्फत किंवा एखाद्या सायबर कॅफेवर जर फॉर्म भरला असेल, तर कृपया आपण खात्री करून घ्या की तिथं मोबाईल नंबर तुम्ही कोणाचा दिला होता. शेवटचे 4 अंक तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही या ठिकाणी व्हेरिफाय करा की तुमचा नक्की मोबाईल नंबर कोणता आहे. ओके. आता बघा या ठिकाणी जे आहे मी मोबाईल नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करेल. आता या ठिकाणी तुम्हाला जे आहे मित्रांनो तुमचा जो मोबाईल नंबर असेल, तो तुम्हाला या ठिकाणी पूर्ण टाइप करायचा आहे, जो की शेवटचे 4 अंक मॅच झाले पाहिजे. आता बघा या ठिकाणी मी मोबाईल नंबर एंटर करेल आणि सेंड ओ-टी-पीवर क्लिक करेल. आता सेम प्रोसेस मित्रांनो तुम्ही जे आहे मेल आयडी सोबत देखील करू शकता. ठीक आहे. मेल आयडी किंवा एस-एम-एस तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मेल आयडीवर देखील तुम्हाला सेंड करायचं आहे. तुमचा मेल आयडी वगैरे तुम्हाला पूर्ण टाइप करून जे आहे पाठवायचा आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जर बॅलन्स नसेल, कारण इन्कमिंग एस-एम-एस बंद राहतात, ब्लॉक राहतात. त्यामुळे तुम्ही मेलचा देखील ऑप्शन या ठिकाणी करू शकता. चांगली गोष्ट आहे. तुम्ही मेल आयडी टाकू शकता किंवा तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता. व्हेरिफाय करायचं. तुम्हाला ओ-टी-पी येईल. खाली ओ-टी-पी बघा, अशा प्रकारे तुम्हाला ओ-टी-पी टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यावर तुम्हाला मित्रांनो फक्त व्हेरिफायवर क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी व्हेरिफाय झाला की वरती तुम्हाला जे आहे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला समोर बघा मित्रांनो, आता तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पासवर्ड क्रिएट करायचा आहे.
परंतु सुरुवातीला त्याचा पासवर्ड कुठला आहे, जसं की तुम्हाला आता एक पॉपअप विंडो आली होती, की तुमचा डेट ऑफ बर्थ जे आहे मित्रांनो, सुरुवातीला डिफॉल्ट पासवर्ड असतो. आता या ठिकाणी बघा तुमची जर मित्रांनो डेट ऑफ बर्थ कशी असती, डी-डी-एम-एम-वाय-वाय. डी-डी-एम-एम-वाय म्हणजे काय? समजा तुमचा जन्म झाला असेल 2 जानेवारी 1998 बरोबर? तर तुम्हाला काय करायचं आहे 02/01/1998 किंवा तुमचा जन्म झाला असेल मित्रांनो 2 मे 2006 तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे 02/05/2006 असं तुम्हाला टाइप करायचं आहे आणि खाली बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आवडता कुठलाही पासवर्ड तुम्ही नवीन पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी सेट करायचा आहे. तुम्हाला हवा तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता. ठीक आहे. परंतु डेट ऑफ बर्थ तुम्ही परत तो पासवर्ड यूज करू शकत नाही. त्यामुळे कृपया आपण जे आहे एक स्ट्राँग पासवर्ड किंवा तुम्हाला लक्षात राहील असा तुम्ही पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करू शकता. ठीक आहे. आणि खाली तुम्हाला सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. आता बघा तुमचं अकाउंट जे आहे ऑलरेडी रजिस्टर झालेलं आहे असं तुम्हाला वरती मेसेज वगैरे पॉपअप वगैरे येईल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता पूर्णपणे तुमचा या ठिकाणी मित्रांनो तुम्ही आयडी पासवर्ड वगैरे तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जे आहे तो क्रिएट केलेला आहे. ओके. आता मित्रांनो तुम्ही या विंडोवरती येऊन पोहोचता ज्या ठिकाणी आपण लॉगिन करायचं आहे. आपण जिथे सुरुवात केली मित्रांनो, त्याच ठिकाणी आपण बघा अगोदर रजिस्टर केलं होतं. 2 मिनिटाचं काम आहे फक्त. याच ठिकाणी मित्रांनो आपण परत येऊन बसलो. आता बघा इथे तुमचा पी-आर-एन नंबर टाकायचा आहे. पी-आर-एन नंबर कुठला टाकायचा? जो तुम्ही आत्ता सिलेक्ट केला होता तोच पी-आर-एन तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी मी तो पी-आर-एन नंबर टाकलेला आहे आणि जो पासवर्ड सेट केला होता पासवर्ड टाकलेला आहे आणि या ठिकाणी मी आता साइन इनवर क्लिक करेल. साइन इन क्लिक केल्यावर बघा मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारची माहिती बघायला मिळेल. एक नवीन पोर्टल आहे आता बघा. सुरुवातीला तुमचं पी-आर-एन बघायला मिळेल. जसं मी तुम्हाला पार्ट 1 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुमचं ए बघायला मिळेल. ठीक आहे. तुमचं नाव, विद्यार्थ्याचं नाव, विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर, विद्यार्थ्याचा मेल आयडी, विद्यार्थ्याचं स्टडी सेंटर जे काय असेल, ते स्टडी सेंटर देखील तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो. तुम्हाला मी पार्ट 1 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तुम्ही तो बघितला असेल. आता बघा इथं माय असाइनमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. माय असाइनमेंटवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला फक्त इथे 2च सध्या विषय बघायला मिळतील. आता बघा मित्रांनो, हा जो विद्यार्थी आहे हा G02 म्हणजे थोडक्यात काय बी-कॉमचा जो नवीन पॅटर्न आहे एन-ई-पीचा त्यातला सेमिस्टर 1 साठी हा विद्यार्थी आहे. जे की आता त्यानं जुलैमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. त्याची आता डिसेंबरमध्ये एक्झाम होणार आहे. आता बघा याला फक्त या ठिकाणी 2च पेपर बघायला मिळणार आहेत. तर तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, की सर आम्हाला 2 विषय, 3 विषय, 4 विषय दिसतात. कारण कोणीतरी कमेंट देखील केली होती. तर बघा असा विषय नाहीये. तुम्ही खाली बघा इथे इथे त्यांनी बघा एक अलर्ट दिलेली आहे इन्फॉर्मेशन. नोट इफ सब्जेक्ट्स आर नॉट डिस्प्ले फॉर सबमिशन, दे विल बी एनेबल सून. डाउनलोड बुक्स बिफोर द डेडलाईन. ठीक आहे. आता बघा तुम्हाला या ठिकाणी काय दिलेलं आहे डाउनलोड बुकलेट्स. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, की जर समजा तुमचे विषय जर प्रॉपर दिसत नसतील, तर थोडंसं वेट करा. ठीक आहे. लवकरच ते जे आहे ते या ठिकाणी इनेबल केले जातील. आता बघा सध्या या ठिकाणी फक्त बायोडायव्हर्सिटी ऑफ इंडिया, नंतर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, फ्युचरिस्टिक अप्रोच फॉर स्मार्ट सिटी. ठीक आहे. ई-व्ही-एस-सी 101 आणि ई-व्ही-एस-सी 102 फक्त हे 2च विषय सध्या या ठिकाणी अवेलेबल आलेले आहेत. बुकलेट म्हणजे काय मित्रांनो, तर तुमची जे काही आन्सर शीट वगैरे असते, ते तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायची आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी बघा मित्रांनो, तुम्ही डाउनलोड ऑल क्वेशन पेपर देखील तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आता मित्रांनो, हे जे क्वेशन पेपर आहेत बघा, हे सेम क्वेशन तुम्हाला मित्रांनो जे आहेत ऑनलाईन देखील बघायला मिळतील. आता ते ऑनलाईन कुठे बघायला मिळतील ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. सर्वप्रथम बघा आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट बघायची आहे या ठिकाणी बघा. बायोडायव्हर्सिटी ऑफ इंडिया आणि फ्युचरिस्टिक अप्रोच फॉर स्मार्ट सिटी. आता बघा तुम्ही ज्यावेळेस मित्रांनो एखादा बी-कॉमचा विद्यार्थी असेल, आता सध्या या ठिकाणी फक्त हे 2च विषय अवेलेबल आहेत. आता या ठिकाणी 2च का दाखवतंय? कारण हे हळू मित्रांनो या ठिकाणी जे आहे, हे पोर्टल लवकर सुरू होईल यावर. ठीक आहे. हळू यावरती जे आहेत बाकीच्या सब्जेक्ट देखील या ठिकाणी एनेबल केले जातील. आता भरपूर काही विषय जे आहेत मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं बी-कॉमला तुम्हाला माहिती असेल सेमिस्टर 1ला, सेमिस्टर 2ला भरपूर काही तुम्हाला जे आहे ऑप्शन सब्जेक्ट वगैरे दिले होते. त्यापैकी फक्त हा बायोडायव्हर्सिटी सध्या एनेबल केलेला आहे. तुमचा जर समजा मित्रांनो कॉम्प्युटर असू शकतो किंवा तुमचा अजून कॉमर्स असू शकतो किंवा तुमचा एखादा इंग्लिश असू शकतो किंवा मॅथ असू शकतो किंवा दुसरा एखादा विषय असू शकतो. तर तो अजून मित्रांनो या ठिकाणी सुरू केलेला नाहीये. कदाचित तुमचा वेगळा विषय देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतं किंवा तुम्हाला मित्रांनो असं देखील एरर येऊ शकतो रजिस्ट्रेशन करता वेळेस, की तुमचं जे आहे एनेबल सून वगैरे तुम्हाला असा एरर देखील येऊ शकतो, की तुम्हाला थोडंसं वेट करायचं अशा वेळेस. ठीक आहे. आता सध्या जे विषय अवेलेबल आहेत मित्रांनो, त्यावर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर थोडंसं तुम्हाला वेट करायचं आहे. पुढच्या आठवड्यात म्हणजे जवळपास मला वाटते 20 ते 25 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे पुढच्या आठवड्यापर्यंत मित्रांनो जवळपास सर्वांच्या असाइनमेंट वगैरे ज्या आहेत त्या लाईव्ह होतील आणि अवेलेबल होतील. ठीक आहे. सध्या तुम्हाला मित्रांनो मी आता बी-कॉमचं उदाहरण सांगितलेलं आहे. तुम्हाला बघा मित्रांनो या ठिकाणी बुकलेटवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. डाउनलोड बुकलेटवर क्लिक करायचं आहे. आता डाउनलोड बुकलेटवर क्लिक केलं की बघा तुमच्या समोर या ठिकाणी जे आहे, अशा प्रकारची पी ओपन होईल. आता बघा मित्रांनो ही पी ओपन झालेली आहे. हे फ्रंट पेज मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे बरं का. प्रत्येक विषयाला तुम्ही जेवढे काही मित्रांनो या ठिकाणी बुकलेट डाउनलोड कराल, आता बघा तुमचे टोटल 6 विषय आहेत. तर 6 विषयांचे तुम्हाला बुकलेट डाउनलोड करायचे आहेत आणि डाउनलोड केल्यावरती मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला जे आहे या ठिकाणी बघा तुम्ही आता तुमचं जे फ्रंट पेज आहे बघा आता हा जो विषय कुठला आहे? कुठला विषय आहे हा? बायोडायव्हर्सिटी ऑफ इंडिया ई-व्ही-एस-सी 101 ठीक आहे. तर हा या विषयासाठी तुम्हाला हे फ्रंट पेज महत्त्वाचं आहे. याची देखील तुम्हाला प्रिंट आउट काढायची आहे. प्रत्येक विषयाला तुम्हाला हे फ्रंट पेज मित्रांनो दिलं जाईल. तर प्रत्येक विषयाची तुम्हाला प्रिंट सेपरेट काढायची आहे. ठीक आहे. आता ह्या विषयाची ही प्रिंट आहे. परत आपण बघूया समोर समजा हा दुसरा विषय आहे. बरोबर? याला पण आपण ओपन करूया. ठीक आहे. आता बघा मित्रांनो हा दुसरा विषय आहे. कुठला आहे? फ्युचरिस्टिक अप्रोच आणि हा कुठला आहे मित्रांनो या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी ऑफ इंडिया. तर प्रत्येक पेजवर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. तुमची माहिती दिलेली आहे. तुमचं सेंटरचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी बघा डेट ऑफ सबमिशन महत्त्वाचं आहे आणि नंबर ऑफ पेजेस महत्त्वाचं आहे. आता मित्रांनो हे केव्हा भरायचं? मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता.
डेट ऑफ सबमिशन आणि नंबर ऑफ पेजेस. तुम्ही जेव्हा मित्रांनो पूर्ण असाइनमेंट लिहून रेडी करसाल, त्यावेळेस तुम्हाला जे आहे डेट ऑफ सबमिशन टाकायचं आहे. तुम्ही ज्या दिवशी अपलोड करसाल मित्रांनो, त्या दिवशी तुम्ही या ठिकाणी डेट टाकायची आहे आणि नंबर ऑफ पेजेसमध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे. आता हे फ्रंट पेज आहे बरोबर. हे तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचं आहे. कारण त्यावरून जे आहे या विषयाची तुम्हाला ज्यावेळेस विद्यापीठ ज्यावेळेस असाइनमेंट तुमचे तपासतील, त्यावेळेस तुम्हाला जे आहे ह्याच फ्रंट पेजवरून तुमच्या असाइनमेंटची त्यांना खात्री पटेल आणि यानुसार ते तुम्हाला तपासणी करतील. बरोबर? आता बघा या ठिकाणी नंबर ऑफ पेजेसमध्ये काय करायचं तुम्हाला 1 प्लस तुम्ही जेवढे काही पेजेस वगैरे लिहिसाल, ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे आणि इक्वल टू टोटल तुम्हाला पेज टाकायचे आहेत. 1 प्लस म्हणजे काय थोडक्यात हे फ्रंट पेज तुमचं त्या ठिकाणी धरायचं आहे. ठीक आहे. आता बघा आपण खालच्या सेकंड पेजवर जाऊया. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचं तुमच्या समोर जे आहे, अशा प्रकारचं तुम्हाला जे या ठिकाणी तुमचं फ्रंट पेज जे तुमचं असाइनमेंट पेज आहे, रायटिंग पेज, आन्सर शीट असते, ह्या प्रकारची ती असते. तुम्हाला काय करायचं आता बघा, हे जे तुमचं ऑप्शन दिलेलं आहे, प्रत्येक विषयाला तुम्हाला मित्रांनो एक पेज फक्त पी दिलेली आहे. तुम्हाला एकच पी मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. तर हीच पी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, मल्टिपल कॉपीज तुम्हाला एक तर तुम्ही एकाची प्रिंट काढा, बाकीच्यांचे झेरॉक्स काढू शकता किंवा सर्वांचे तुम्ही या ठिकाणी जे आहे तुम्ही ज्या या ठिकाणी मित्रांनो याचे प्रिंट आउट वगैरे देखील काढू शकता. ठीक आहे. आता प्रत्येक विषयासाठी तुम्हाला मित्रांनो सेपरेट दिलेला आहे. ठीक आहे. आता ह्या विषयाला जर तुम्ही मित्रांनो तुम्ही बघितलं, बघा प्रत्येकावर तुम्हाला वरती काय-काय दिलेलं आहे. तुमचा पी दिलेला आहे, तुमचा विषय दिलेला आहे, विषय क्रमांक आणि तुमचा कॉलेजचा स्टडी सेंटर क्रमांक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. प्रत्येक पेजसाठी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी सेपरेट दिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला एक एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, चीटिंग करू शकत नाहीये तुम्ही या ठिकाणी आणि प्रत्येक पेजवर तुम्ही बघू शकता वॉटरमार्क देखील तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याची कॉपी देखील करू शकत नाहीये. प्रत्येकावर तुम्हाला वेगवेगळा क्यूआर कोड वगैरे बघायला मिळतो. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला लाईनी दिलेल्या आहेत. या लाईनीवर तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. याची तुम्हाला मित्रांनो प्रिंट आउट काढायची आहे. आता जो समोरचा जो पार्ट 3 व्हिडिओ येईन आपला उद्या किंवा परवा, त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल कशाप्रकारे प्रिंट काढायच्या, कसं लिहायचं, काय लिहायचं ते. त्यावर मी तुम्हाला डिटेलमध्ये संपूर्ण उत्तर तुम्हाला मी त्या ठिकाणी जे आहे देणारच आहे. ठीक आहे. कारण हा व्हिडिओ खूप लंबा झालेला आहे. तरी पण मित्रांनो तुम्हाला बघा आता काय करायचं आहे. अ, ज्या विषयाचं तुम्ही या ठिकाणी मित्रांनो डाउनलोड केलेला आहे, जसं की समजा तुम्ही 6 विषयांच्या ह्या तुम्हाला या ठिकाणी ज्या आहेत त्या असाइनमेंट मिळालेल्या आहेत, आन्सर शीट. तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक पेजची तुम्हाला प्रिंट आउट काढायची आहे. तुम्हाला जसं लागेल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. आता तुम्ही अंदाजे ठिकाणी लावू शकता मित्रांनो. कारण बी-कॉमचा जर का तुम्ही विचार केला मित्रांनो नवीन सेमिस्टरसाठी नवीन एन-ई-पी अंतर्गत तर तुम्हाला 30 मार्कांचे असाइनमेंट आहेत. ज्यामध्ये 10 मार्क तुम्हाला एम-सी-क्यूला किंवा रिकाम्या जागाला असतील आणि सुरुवातीचे मित्रांनो तुम्हाला 20 मार्क जे आहेत ते तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये एक 10 मार्काला, दुसरा 5 आणि तिसरा 5 मार्काला असे काहीतरी तुम्हाला प्रश्न वगैरे विचारले जातील. तर त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता मित्रांनो. 5 मार्कासाठी तुम्हाला मित्रांनो कमीत कमी 2 पेजेस लिहायचे आहेत. 10 मार्कासाठी तुम्हाला कमीत कमी मित्रांनो 3 किंवा 4 पेजेस तुम्हाला लिहायचे आहेत. 3 किंवा 3.5 पेज म्हणजे ते टोटल 4च होतात. बरोबर? तर तुम्हाला मी अंदाज सांगतो मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे. 10 मार्कासाठी तुमचे समजा 4 पेज पकडा आणि 5-5 मार्कासाठी तुमचे 2-2 पकडा. तर ठीक आहे. तर तुमचे 2 5-5 मार्कांचे प्रश्न असतील 4. 4 आणि हे 4 किती झाले तुमचे 8 आणि तुमचे जे काही एम-सी-क्यू वगैरे असतील त्याला एक पेज पकडा. ठीक आहे. तर कारण तुम्ही एम-सी-क्यूचे उत्तर डायरेक्ट उत्तर तुम्ही त्या ठिकाणी लिहिणार आहात. तसे तुमचे टोटल तुमचे 9 झाले मित्रांनो. 9 किंवा 10 पेजेस तुम्ही मॅक्सिमम पकडा आणि तुमचं जे फ्रंट पेज आहे मित्रांनो प्लस म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला काय करायचं आहे 1 प्लस 9 किंवा 1 प्लस 10 टोटल किती झाले तुमचे 11 असं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि बघा पेज ऑफमध्ये काय लिहायचं हे देखील तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. पेज ऑफमध्ये कसं लिहायचं, काय लिहायचं, स्टुडंट सिग्नेचरवर काय करायचं. ठीक आहे. पेज ऑफ मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. याचा उपयोग कसा करायचा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ समजलेला असेल. अशा इथपर्यंत आपण आलेलो आहोत. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे नोंदणी करायची आहे आणि तुमची जे काही आन्सर बुकलेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचे आहेत. तुम्हाला मित्रांनो संपूर्ण क्वेशन पेपर जर बघायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी बघा डाउनलोड ऑल क्वेशन पेपरवर क्लिक करू शकता. मित्रांनो हे डाउनलोड ऑल क्वेशन जे आहेत मित्रांनो हे तेच अवेलेबल आहेत. जसं तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो वेबसाईटवरती. वाय-सी-एमवर आपण आलेलो आहोत. इथे बघा होम असाइनमेंटवर तुम्हाला जायचं आहे. होम असाइनमेंट बघा यू-जीवर जायचं आहे. आता आपलं जे नवीन बी-कॉम आहे बघा यू-जी-जी-02 ठीक आहे. यू-जी-जी-02 मराठी मीडियम यावर आपण क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला मी या ठिकाणी मित्रांनो क्वेशन पेपर दाखवतो. कुठले-कुठले क्वेशन आहेत सध्या जे काही अवेलेबल आहेत ते. ठीक आहे. सध्या इथं वेबसाईटला सध्या मित्रांनो फक्त एकच विषय दाखवतंय बायो फर्टिलायझर. बाकीचे विषय देखील लवकरच अवेलेबल होतील. ठीक आहे. आणि हे जे क्वेशन पेपर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जे डाउनलोड कराल डाउनलोड ऑल क्वेशन पेपर हे देखील क्वेशन पेपर तेच असतील जे तुमचे या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. हे क्वेशन पेपर आणि हे क्वेशन पेपर सेम असतील. काही काळजी करू नका. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कोणाला काही समस्या वगैरे असेल तर आपण जे आहे व्हिडिओ खाली कमेंट करू शकता किंवा कोणाला काही समस्या येत असेल या संदर्भात तर तुम्ही मेल देखील करू शकता. आपला मेल आयडी आहे help@परीक्षितअभ्यास.in यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.